जय गोमाता, जय श्रीराम. नमस्ते मंडळी. हे बघा, ही नवीन ऊसाची लागण केलेली आहे. एका खाली एक कशा 3-4 ताल आहेत. तरुण पिढी शेती करत नाही असं आपण म्हणतो सगळीजण. असा काही नाही आहे विषय बरं का, ज्याच्या त्याच्या शेवटी आवडीचा विषय आहे. हे बघा, आमचा चिरंजीव मला आज सकाळी म्हणला, बाबा औषध मी मारणार आहे. हे आता आम्ही आळवणी करतोय ऊसाला. त्यांनी त्याच्या मनानेच सांगितलं की मी मारतो, तुम्ही काही काम काळजी करू नका. हे बघा, ते सगळं पद्धतशीर काम चालू आहे. तरुण पिढी काम करत नाही असं म्हणता येणार नाही आपल्याला. आवडीने करतोय तो बरं का. त्याच्या मनाने त्यांनी आज मला सांगितलं सकाळी की बाबा तुम्ही लय पळापळ केली 2-3 दिवस आता या बिजावणीची याची लागणीची. मी आळवणीचं काम बऱ्यापैकी मी करतो. 18 लिटरचा पंप आहे, तो पाठीवर घेणं सोपं नाही. तरुण पिढीला शेती आवडत नाही असं म्हणणं 100% चूक आहे. आणि मुलं शेतीकडे वळत नाहीत असंही म्हणणं 100% चूक आहे. शेवटी आपण आपले संस्कार त्यांना दिले तर सगळं काय होऊ शकतं. त्या बघा आता कसं पद्धतशीर काम करतोय. कसं आहे, पाटाचं पाणी वळणावरच येणार, तो काय प्रश्नच नाही आहे. तो शेती पण करणार आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊन नोकरी पण करणार, असं आमचं तरी म्हणणं आहे. आता बघू पुढं काय काय करतील कार्यक्रम. भरपूर मदत करतोय मला. काम केलं तर 100% कौतुक केलंच पाहिजे. त्याच्यामुळं मुलांना प्रोत्साहन येतं. हे बघा, अशा पद्धतीची आळवणी करतोय. जमतंय का रे बाळा तुला? हा, चांगलं जमतंय ना. ओके, एक नंबर काम चाललंय बघा. जय गोमाता, जय श्रीराम.